बनवलाय आम्ही. तिचा पाय जोडलाय थोडं पण चुपचाप बंद वा वा वा. ए बाबा चव नको घालू ना त्याची. लय मुश्किलीने बनवलाय तो. उडाला बघा कसा वडीतोय पतंग. तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती आणि आज आहे मकर संक्रांती. तर आता आमच्या घरचे सगळेजण पतंग उडवू राहिलेत, मी सोडून. कारण की आपली मकर संक्रांती आपण अशी सुनी सुनी नाही जाऊन द्यायची. मकर संक्रांतीला काहीतरी धांगड धिंगाणा केल्याशिवाय ना मज्जाच येत नाही. मकर संक्रांती काय कोणता जरी सण असेल ना तरी सुद्धा थोडीशी मस्ती तर आहे ना सगळीकडे अलाउडच असते. आणि आज मी काय करणार आहे ना हे तुम्हाला पुढे कळणारच आहे. आपण पतंग उडवायचं आहे पण साध्या पद्धतीने नाही, असल्या युनिक पद्धती आहे ना. तुम्ही सुद्धा बघून इतके हैराण होता ना बाई. तुम्ही म्हणता ही पोरगी काही पण करते आणि मी खरंच काही पण करते. तर चला आपली सुरुवात करूया आपण आता पतंगाचं डेकोरेशन करण्यापासून. म्हणजे आपण पतंगच अशा प्रकारे उडवणार आहे ना, पतंग बघणार सुद्धा हादरला पाहिजे हा पतंग आहे का काय नक्की. चला तर हे बघा एवढं सगळं सामान लागणार आहे मला. आता हा बघा हा पतंग बनवलेला आहे ऑलरेडी. आणि हे आहेत काही गिफ्ट पेपर आणि हे आहेत काड्या. आणि याचं आपण करणार आहे थोडंसं ह्या पतंगाला ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे आपण थोडं. आता पतंगाचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नक्की करायचं काय आपल्याला, करायचं काय इतका मस्त पतंग बनवणार आहे ना की बस. आता तुम्ही फक्त बघा, मी तुम्हाला प्रोसेस सुद्धा सांगते कसं करायचं, काय करायचं. आणि जमलं तर पुढच्या मकर संक्रांतीला किंवा मकर संक्रांतीलाच पतंग उडवतात असं काही नसतं. अधूनमधून कोणाला घाबरायचं असेल तरीच सुद्धा तुम्ही ही आयडिया ट्राय करू शकता. हे आहे टोटल सगळं सामान. आणि आता याचं आपल्याला करायचं आहे थोडंसं भुताचं टाईपचं आहे ना आपल्याला हे बनवायचं आहे. त्याच्यासाठी पेन्सिल आणि पेन घेणार. तर हे बघा पेन वगैरे आणलेले आहे. आता फक्त आपल्याला याच्यावरती ड्रॉ करायचं आणि त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं. आता मी करते कट वगैरे, तुम्हाला दाखवते काय. तर आता सगळं कापून वगैरे झाले प्रॉपर. आणि हे बघा हा आहे आपला पतंग, याला पण 2 डोळे. तर आता हे काय करायचं आहे, आता कसं उडणार आहे पतंग, हा असा उडणार आहे म्हणजे हा असा दिसणार आहे. म्हणजे आपल्याला लावायचं आहे हे असं, हे टोटली हे बघा. तर आता तुम्हाला प्रॉपर दिसत, अजून पण दिसत नाही, जाऊ द्या थांबा. हे आता जे पण आपण कापले त्याच्यावर असं चिकवायचं गम. हे बघ मम्मी कसं आहे हा पतंग झॉम्बी लुक. पप्पा कसा आहे एकदम मस्त. हे बघा हे आहे आपलं फायनल लुक. कसा आहे आणि याच्या मागून तर बघा किती चिठ्ठ्या चिटकून आहे ना, लय मुश्किलीने चिटकून हे चिटकतच नव्हतं. आणि आता याला गम वगैरे लावलं त्याच्यामुळे याला वाळायला आता थोडा वेळ लागणार आहे. आणि वाळल्यानंतर आपण जाणार आहे हे उडवायला वरती स्लॅबवरती. हे लय मस्त आले. आणि हे बघा याने इथं मफलर सुद्धा घातलेली बरं का. माझे पप्पा म्हणते काही बी कुठं करीत बसत. तर आत्ताच 4 ते 5 नॉनस्टॉप एकामागं एक आमच्या पतंगी कटल्यात. आणि मला इच्छा बिलकुल नाही आहे की मी एवढ्या मेहनत करून जो पतंग बनवला आहे तो पतंग आहे ना असा 5 मिनिटात आहे ना कटून जावा. त्याच्यामुळं आत्ता मी चालली आहे आमच्या इथालच्या असणाऱ्या जॉगिंग पार्कला. आता तिथं जर नसेल झालं तर आता मग कोणाच्या टेरेसवर जावं लागणार आहे आणि मग तिथं जाऊन पतंग उडवायचे. तर सर आणि अजून बाकीचे पण भरपूर जण येणार आहेत. तर चला, तर आत्ताच मी आमच्या अमित सरांची इथं आले होते. तर मग इथं जवळच एक मंदिर आहे तर तुम्हाला दाखवते. त्या मंदिरामध्ये सध्या तरी किती गर्दी, एवढी गर्दी की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे. अरे बापरे इतकं बोलू राहिले मी दमले. आई शपथ थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा याला गर्दी म्हणावं का काय म्हणावं. इकडे आमचे सर आले तोपर्यंत घरी. चला सरांकडून जाऊ आता. तर भाऊ ह्या सरांच्या पतंगी आहे तिथं त्या उडू राहिल्यात हवेने. इकडे आले भूमीने चाई मी नाहीये बरं का, मी नाहीये. ते थोडस म्हटलं नको ना, मी मेहनतीने बनवलंय. मूवी कसा आहे बा मॉन्स्टर, हा मी बनवलाय.
मी एक सेन्सी मी माझी एक आणलेली प्रामाणिकपणे मी एक आणली सेन्सी तुमच्याकडे चिकटचा टेप आहे का चिकट टेप घ्या ना बघा ते सार्थकने कसं तोडलं काय केलं ते माझ्या याचं तो लंगडा झाला पार हा तर तुम्हाला पाहिजे होतं सार्थक कोण आहे तर हा सार्थक आहे माझ्या लाईव्ह ब्लॉग मध्ये याची एंट्री झालेली आहे नावाची ही भूमी त्याच्या नावाची इज्जतच्या धजिया उडवल्यात त्याच्यामुळे हा आहे तो सार्थक त्याचा पाय तंगड मोडू नको ना पाहिजे त्याचं निम्म तंगड मोडून टाकले नी आणि माझ्या तंगड माझ्या मॉन्स्टरचं तंगड तोडलंय माझी गाडी घेऊन जा भूमी जा हे गीत आहे ही चालली माझ्या भावाला घ्यायला माझ्या मॉन्स्टरचं तंगड तोडलंय माझ्या मॉन्स्टर साध्याला एक गरीब सांगते बरं का ही पतंग माझी आहे ती कोणाची काय असं ती सरांच्या घरून डापली नीट 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 तुझं तंगड जोडतोय ना माझा तंगड कशाला तोडलाय तू नीट लाव अहो सेन्सी आका एक तास लागलाय मला मॉन्स्टर बनवायला ये रे तंगड अरे भाऊ मागून मागून चिटकवायचं सार्थक काय पाय पाय पण शिवलाय प्लीज इग्नोर करा त्या पायाला मान्य आहे तो सार्थक आहे त्याचा त्याला मेंदूच नाहीये तू आहे भूमी कशी आहे का टेरेस वरून दुसऱ्या टेरेस वर येऊ राहिली चलो अरे मॉन्स्टर जा ना हा एवढा असा पतंग बनवलाय आम्ही तिचा पाय जोडलाय तोड पण चुपचाप बंद केलेली आता आणि मफलर लावली ए माझा मी नाही सार्थक या वा 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 ए बाबा चव नको घालू नये त्याची तो उलटा झाला ए लय मुश्किलीने बनवलाय तो उडाला पाहिजे अरे भाऊ मागून मागून बघा आईला मागून बघा एवढा सारा आम्ही कलर फिलर लावलाय चिकट टेप लावलाय गम लावलाय येलो कलरचा टेप लावलाय वा 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 हे बघा कसं एका एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर चालले ते सगळे वा रुद्र पडशील उतर खाली ओय फोडू नकोय बाई माझा ट्रायपॉड चला चला विषय कोणी काढला होता मी काढला होता फोन खाली काय 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 माझा फोन खाली ये होईना बात सुरत माझ्या पतंगीपासून काय करतोय अरे भाऊ माझ्या पतंगाची पहिल्यांदा स्टार्टिंगलाच बळी दिली यांनी हा ओय जाशील ना भाऊ बाय बाय पतंगीचा टाकलाय खाली कुठे पकडला रे हा पतंग तू हा तिकडून इथंच इथंच आहे मला मारून टाकू बघू सेन्सी ऐका हा तुमचा पतंग बघा तो रुद्रनी किती वर घातलाय अरे ते नंतर बोर होणार आहेत सगळे हा आता सरांचे रेडी ना भागो भागो सर गेले वर गेले सोडू दे कटली 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 कापे नाही कटली 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 कापे भाऊ तुझी कुठे ओ सेन्सी माझा मॉन्स्टर
मॉन्स्टर इकडं. माझा मॉन्स्टर उडाला आहे. इथं पेच घेऊन राहिले ते सगळे. तुला मी म्हणलं होतं त्याला जास्त चिटकू नको तू. तिला काढून फेकून हे दे इज्जत बघा इज्जत. हिंमत जर असेल ना खरंच पतंग उडवता येत असेल ना तर उडून दाखवतो पतंग. हा कसं बोलली मम्मी. तो पतंग उडून दाखव. नाही हिंमत नाही आहे, सांग ना उडवता येतो का तुला? यस यस. येत असेल ना दाखवतो पतंग उडून. चल दाखवलं तर किती देशील? हा? आजची पार्टी माझ्याकडून तुला. कोणती काय देशील? आजची पार्टी माझ्याकडून तुला. आजची पार्टी आम्ही सगळ्यांना पण घेऊन जा ना तुला हॉटेलला. सगळ्यांना घेऊन जावं लागेल. पतंग जे उडवायसाठी आहे. पतंग उडवायसाठी. आणि जे पतंग ज्यांनी बनवलं त्याच्यासाठी पण. सॉरी कोण आपण? कोण आपण? पळे भाई. आजची पतंग बघ. रुद्र ए, तुझा पतंग कुठे गेला? तुटला? काय हरलाच वाटू दे. तुमचं काय चाललंय? तू माझी पतंग मी जड केली बाई. एवढ्या वेळा चिटकवलंय. ओ, सेन्सी गेला. अरे गेला. गेला गेला रे गेला. सेन्सीचा पतंग गेला. माझा पतंग इकडं. तो उडायचं नावच घ्याय ना इकडं. काय बोलली? साहिल पूर्ण हवेत गेला पाहिजे. 5 मिनिटं उडला पाहिजे तर. म्हणजे माझ्या पतंगावर बेट लागली. 5 मिनिटं जर माझा पतंग उडाला तर भूमीकडून त्याला पाळतील. ओय, कुठे गेला माझा पतंग तिकडे? भूमीची पार्टी. ओय, भूमीची पार्टी आहे. भूमी पार्टी. बोल. कृती आली तुझ्या पतंग मी इज्जत नव्हती. मी इज्जत आणून दिली. अरे तो पतंग उडत आहे माझा. मला याच्यातच आनंद आहे बाई. भूमी, झाला. मी काय केलं ते काड्या काढल्या सगळ्या. चल मी बनवलेली. जसं आहे ना तसंच आहे. बघून घ्या. असं नसतं. फक्त काय हे केलं. कोणी चिरली ती? आपली. गेला माझा पतंग मग. पार्टी तुम्ही ओय, पतंग बघा पतंग आपली. पतंग जर कापली कुणी लहान मी. यस. ही साऱ्यांची दुसरी पतंग. ओय, इथून पेच घेऊन राहिले सेन्सी. सायलीची पतंग कापायची. ओ सेन्सी, गरीबाची पतंग आहे नका कापू. आधीच तो मांजा कच्चा आहे. भूमी आजची पार्टी नाही कोण तर तू? सगळे जातं पाणी. आयो. कोण तू? भूमी काय असेल ती? ओय, ते गेलं. माझा मॉन्स्टर माझ्या मॉन्स्टर आज मॉन्स्टर वरती पार्टी. मला 8 प्लेट सारांचा पतंग. एक आहे ना फुल पनीर अंडी आणि आहे ना किती 6 पराठे पाहिजे मला. सॉरी, कोण आपण? 6 पराठे नाही. हा चला चेंजी. गेलं तर गेलं सगळं पतंग. सगळं मांजा जाऊ द्या एक वेळेस. जाऊ द्या काय करायचं आपल्याला जपून ठेवू अजून 2 वर्ष तरी. तर माझ्या मॉन्स्टरचा फक्त ते थोडंसं शेपूट राहिलंय. आता त्याला आपण इग्नोर मारू. हा पतंग नाही उडवायचं.
चालू नाही काय चालू करणार? आज कॅमेरा बंद केलाय परत उडू लागला. हा, मी उडवले. आई, काय राव, इथं कुठं आहे? तू कुठं उडवून देते का? किती वेळ समजलं तिथं? सुरुवातच नव्हती केली. अरे, ओके, लोक आपल्याला काय बोलतात? याय! आता गेला भाऊ. आपला काय घेणं देणं नाही. याच्या पुढे येतात कॅमेरा किंवा आपण दोघं पण. आई बोलते ना. कटला उडवते माझी पतंग. दुसरा नाही सहावा यो पतंग आला का? पहिले घरी किती कापले घरी किती कापले 8 स्वतःचे 8 पटंग कापून घेतले. हा पण गेली आईला ही पण गेली. आमचे आपल्यामधून आता एक पण जणांनी ना पतंग काढला नाही. आमचे दिसते पतंगच गेले. सगळे पतंग गेले. संपला आमची मकर संक्रांत. मी काही नाही केलेलं. माझ्या भारी आपला इतका भारी आहे तो वरती गेला, लगेच गायब होऊन जातो तो. एक राहत नाही तू बागव्या का हा आम्ही फक्त वरती न्यायचं काम करतो. बाकी जण आहे ना पतंग काढून टाकतात आमची. हमारी इज्जतीच नाही आहे त्यांची. कुछ भी नाही भावनेला आमचं लय मोठं काम केलं सकाळपासून माझी चक्री पतंगी तंगी लागली नाही पतंगी पुढे वा 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 आमची मकर संक्रांती सगळी अशीच गेली. हे बघा इकडं सगळ्या गावात नुसते पतंग आहेत. तुम्हाला कसं वाटतं ही तुमची 4थी का 5वी पतंग कटल्यानंतर? आव, नाही 4थी होती सिंधी. माझ्या 2 झाल्या भूमीची 1 झाली पण झाली का नाही? 4 झाल्या का नाही? पतंग किती होत्या तुमच्या? तुला कसं वाटतंय भूमे? तुला कसं वाटतंय? माझा फोन तुझा फोन कुठे आहे? खाली आहे तुझी गाडी. माझा फोन तिचा फोन माझ्या गाडीत खाली. सार्थक 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 अरे भाऊ पहिला फोन सांग मग इकडे बघ. पतंग आहे तुमची आता. काय वाटतंय राहीन का तुमची पतंग? आ तिसरी नाही मागाशीच मला 3 काटले ना आता परत तिसरी नाही. आता ही काटल्यानंतर बघू. पतंग नाही कापली. हो पेज बसली सरांच्या ह्याच्यात परत. गेला गेला नाही गेला आहे. गेला का नाही गेला दुसरा गेला का आपला गेला? आता कसं वाटतंय? 5 मिनिटापूर्वी उडणारी पतंग. हा बघा हा माझ्या त्या पतंगीचा. पुढे होत राहते चलतं असंच आम्ही पुढच्या वेळेस चांगलंच होतो जास्त काज लावू जरा चांगलंय बघा हा कसा ओढीतोय पतंग. अजून थोडा हे बघा हे बघ, कसं ओढीतोय वा. तुझंच गेला का? तिकडे कापला का गेला आपला. सर कसा वाढलाय यांनी बघा या पोरांनी. गुतडा बघ ना खाली गुतडा बघ ना. काली गुतुडा बघा काय केलाय पण. हा तर सगळ्या पतंग संपल्यानंतर आम्हाला असं नाही आम्हाला फोटो काढायचे ते पतंग उडवताना. हे बघा आमचे सर गुड. आता गुडच म्हणावं लागणार कारण की आमच्या पतंगी संपल्या ना आम्हाला फोटो काढायला आता पतंग नाही राहिले. आहे का 2-3 आहे त्यांचे कोणाचे तरी आहे. समोर पण पतंग येते. हाय फोटो काढाय पुरते आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आमची मकर संक्रांत झालेली आहे आणि मकर संक्रांतीमध्ये लोकांचे पतंग सोडून आम्ही स्वतःचेच पतंग कापून घेतले आहेत. त्याच्यामुळं आमचा स्वतःच्याच कापलेले आपण. आणि हा कधीच मी बोलले की सार्थक असा नाही सार्थक असा सार्थक तसा. तर ह्या पोराचा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा. मी तसं तर आहे ना आता इथून पुढे मी फोटो सुद्धा लावी जाणार आहे कारण की आपल्याला कुत्रा दिसलं तरी सार्थकच म्हणतो आपण. माझ्याकडे भारी कुत्री नाही माझ्या घरापाशी लावलेली बरोबर. पार्क हे केलेले. तर अशा प्रकारे आपला व्लॉग कसा वाटला हे काय थांब ना, मला हे करू दे. सरांचा परत एक पतंग गेला आणि आता हे बघा, ही आहे चिमणी नाही ही आहे प्रिन्सची छोटी
छोटी बहीण, आमच्या क्लासवरती प्रिन्स नावाचा एक मुलगा आहे, त्याची छोटी बहीण आहे. तर अशा प्रकारचे ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता माझी बोबडी वळायला लागली. बाय बाय, टाटा, सी यू.